जमजम कॉलनीतील रस्त्याच्या समस्येवर नगरसेवकांच्या उपोषणाला स्थगिती. मनपा आयुक्ताच्या आश्वासनानंतर निर्णय. 15 ऑगस्ट नंतर आंदोलनाचा इशारा. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील जमजम कॉलनी व अलिबाग नगर परिसरातील विविध प्रलंबित समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली 12 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे. जमजम कॉलनी व अलिबाग नगर परिसरातील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून खराब रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच इतर मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. या समस्याबाबत वारंवार मागणी करूनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक तथा समाज कल्याण सभापती राजेश रणखांबे, नगरसेवक सलीम तांबोली, नगरसेवक अर्जुन गुजर आणि नगरसेवक विकास राजापुरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान सध्या परभणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी संबंधित नगरसेवकाशी चर्चा करून कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपल्यानंतर जमजम कॉलनी व अलिबाग नगर परिसरातील रखडलेल्या विकास कामाचा पाठपुरावा करून ती कामे लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. मनपा आयुक्ताच्या या आश्वासनानंतर 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे. मात्र 15 ऑगस्ट नंतरही या परिसरातील प्रलंबित प्रश्नावर ठोस तोडगा न निघाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे मनपा प्रशासन आता दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून प्रत्यक्षात कामे सुरू करणार का, याकडे जमजम कॉलनी व अलिबाग नगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रभाग नंबर 12 मधील जमजम कॉलनी आणि अलिबाग नगर या ठिकाणच्या लोकांच्या नागरिक समस्येकरिता आम्ही मागील काही दिवसापूर्वी प्रशासनासमोर सन्मान्य आयुक्त सभासमिती निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामध्ये असा उल्लेख होता की अलिबाग नगर येथे लोकांना पिण्याचं पाणी नाही. गेली अनेक वर्षे लोक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहेत. त्या अनुषंगाने आम्ही असा लोकांना शब्द दिला होता की आम्ही आपल्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी आम्ही प्रयत्न करू आणि 12 तारखेला आपलं उपोषण आपल्याला बसायचं होतं. त्यानंतर जमजम कॉलनीमध्ये रोडचा फार मोठा इश्यू आहे. शहरामध्ये तुम्ही कुठेही जा आणि जमजम कॉलनीचा परिसर बघा, त्या परिसरामध्ये पायी चालणं शक्य नाही, मुलांना चालता येत नाही, सिनियर सिटीजन लोकांना वैयक्तिकमध्ये जाता येत नाही. या सगळ्या अडचणी लक्षात घेता आम्ही जमजम कॉलनीच्या वतीने निवेदन दिलं होतं. त्यात असा उल्लेख होता की आम्ही 12 ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला बसणार. म्हणून आत्ता कमिशनर साहेबांचं आमचं बोलणं झालं की सध्या महापालिकेचे लोक सध्या स्ट्राईकला बसलेले आहेत. त्यांचं स्ट्राईक चालू असताना या समस्येला आपल्याला आज हात घालता येणार नाही. साहेबांचं असं म्हणणं आहे की हा इश्यू सॉल्व्ह झाला की आपण तुमचा इश्यू आपण लगेच सॉल्व्ह करूयात. त्याकरिता तुम्हाला तुमचं आंदोलन किमान पुढचे 4-5 दिवस पुढे ढकलावं लागेल. पुढच्या 5-6 दिवसामध्ये आम्ही निश्चित असा प्रयत्न करूयात ज्या तुमच्या समस्या आहेत अलिबाग नगरची पाण्याची आणि जमजम कॉलनीच्या रोडाची, या दोन्ही समस्या आम्ही लवकरात लवकर दुरुस्त करू असं आम्हाला आश्वासन सन्माननीय आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे. त्याकरिता आम्ही आमचं उपोषण सध्या तुर्तास स्थगित करत आहोत आणि आमचं उपोषण 15 ऑगस्टनंतर आम्ही निश्चितपणे घेऊ आणि लोकांच्या समस्येसाठी आम्ही लोकांच्या पाठीमागे सातत्याने राहू. जमजम कॉलनी असो, अलिबाग नगर असो, प्रभाग नंबर 12 मधला कुठलाही एरिया असो, आम्ही त्या एरियासाठी सातत्यानं प्रयत्न करू आणि आम्ही जनतेच्या सोबत राहू. धन्यवाद. आम्ही आयुक्त सराला एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता जमजम कॉलनीमध्ये समस्या आहे, रोडची समस्या आहे. तर समस्या तर काही ना काही मार्ग काढायला आणि ती मार्ग नाही काढताना 8 दिवसामध्ये तर आम्ही 12 तारखेला उपोषणाला बसणार होतो. तसंच अलिबाग नगरमध्ये पैशांची समस्या आहे, पाण्याची समस्या पाईपलाईनची, त्याच्याबद्दल बी आम्ही दुसऱ्या पत्रामध्ये उल्लेख केला होता आणि 12 तारखेला आम्ही उपोषणाला बसलो होतो. पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. आज सकाळी आम्ही आयुक्त साहेबांना फोनवर बोलणं झालं. आयुक्त साहेबांनी आम्हाला म्हणले महापालिकेचे कर्मचारी सध्या उपोषणाला बसलेले आहेत आणि कृपया करून तुम्ही उपोषणाला बसू नका. काही एका दिवसामध्ये हे उपोषण सुटल्यानंतर आम्ही 100% तुम्हाला मार्ग काढून देऊ. त्या अनुषंगाने आम्ही विचार करू नये का आज आम्ही उपोषण आमचं मार्ग घेत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. तर आयुक्त साहेबांनी शब्दाचं पालन नाही केलं आम्ही लोकशाही मार्गाने जन आंदोलन करू आणि पुन्हा उपोषणाला बसण्याचं हे पत्र देऊ आणि 100% आम्ही उपोषणाला बसू.